आता वळूया राज्यातील राजकीय बातम्यांकडे. बातमी नाशिकमधून. नाशिक महायुतीचा तिढा कधी सुटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गोकुळ गीतेंसोबत फोनवरून चर्चा त्यांची झालेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे. गोकुळ गीतेंच्या मनधरणीसाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. गोकुळ गीतेंच्या भूमिकेकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल. गोकुळ गीते अद्यापही उमेदवारी लढण्यावर ठाम आहेत. आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते. आमची चर्चा झाली. त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो. त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही. तर मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत. हे बघा, आता मनधरणीचा विषय आपण पाहिला की कालच्या दिवशी हिरेंनी या ठिकाणी माघार घेतलेली आहे आणि तो जाहीर पाठिंबा आपल्या चॅनलवरून मी पाहिलेला आहे. आणि आता जे गीते आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आता गिरीश भाऊ त्या ठिकाणी नाशिकमध्येच आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्याचा निर्णय येईल. तशा तर काही तक्रारी नाही आहेत, पण शेवटी आता नाशिकच्या जागेवरून आपल्याला एक जणाची फक्त आता माघार राहिलेली आहे. ती माघार झाल्यानंतर सगळ्या गोष्टी सुरळीत होती. शिवसेनेच्या अब्दुल सत्तार साहेबांनी फॉर्म मागे घेतला, महेश साठेंनी फॉर्म घेतला, तानाजी पाटलांनी फॉर्म मागे घेतला. तसं भाजपच्या लोकांनी देखील अनेक ठिकाणी फॉर्म मागे घेतलेले आहेत. परंतु नाशिकची निवडणूक जे 2 अपक्ष होते त्याच्यातले प्रसाद बापू हिरेंनी काल शिवसेनेच्याच म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आणि मी काल देखील सांगितलं की मी फार आशावादी आहे, मी फार सकारात्मक आहे. त्याच्यामुळं पुढचे जे उमेदवार आहेत गोकुळजी गीते ते देखील सकारात्मक निर्णय घेतील याची मला पूर्ण खात्री.